रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एक अत्यंत प्रतिष्ठित सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी अमरदीप संस्था यांच्या वतीने रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी माणगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। दीर्घकाळानंतर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या शिबिरासाठी सुरुवातीस 250 आदिवासी लाभार्थ्यांची नोंद अपेक्षित होती, मात्र केवळ एका तासातच ही संख्या पार झाली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 350हून अधिक लाभार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला। यानंतरही शेजारच्या तालुक्यांमधून नागरिकांचा ओघ चालूच होता। हे वैद्यकीय शिबिर हेल्थ प्रमोशन ट्रस्ट अर्थात आरोग्य संवर्धन न्यास या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते। फादर रॉकी ब्रांज यांच्या नेतृत्वाखाली मुंबई स्थित कॅथोलिक मेडिकल आउटरीच आणि सौ डोना बारेटो व डॉक्टर चेरिल डिसोजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला। HPT संघटनेच्या सिस्टर असुंता पाटील यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती लाभार्थ्यांना दिली। शिबिरात अस्थिरोग तज्ञ, नेत्रतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते। यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अत्यंत उपयुक्त व सर्वसमावेशक आरोग्य सेवा मिळाली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माणगाव येथील सर्व विकास दीप या आणखी एका ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष फादर थॉमस भाऊ त्यांच्या टीमनेही शिबिरास भेट दिली। रोहा, तळा, महाड व माणगाव तालुक्यातील समन्वयकांनी शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली। या शिबिराबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। एका नागरिकाने सांगितले, हे पूर्णपणे मोफत शिबिर आमच्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरले। संपूर्ण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आणि आमच्या सोबत आलेल्या प्रत्येकाला योग्य सेवा मिळाली। अमरदीप ट्रस्टच्या इतिहासात ही एक महत्त्वाची कामगिरी ठरली असून सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा या उपक्रमातून समाजापुढे ठेवण्यात आलाय। आज या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचे लाभ घेण्यासाठी आलेले लाभार्थी म्हणून तुमच्या प्रतिक्रिया। नमस्कार, माझे नाव कल्पना रोहिदास कोळी, मी खारगाव आदिवासीवाडीवरून आलेले आहे आणि स्नेहवती जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत एक हेल्थ कॅम्प लावलेला आहे। त्यामध्ये आम्ही माझा डोकेदुखीचा त्रास आहे आणि ते मी चेकअप करण्यासाठी इथे आलेले आहे आणि त्या डॉक्टरांनी असं म्हणणं आहे की तुम्ही डोळे तपासून घ्या आणि डोळे तपासण्यासाठी मी आता लाईन उभी आहे आणि अजून बरेचसे आहेत। हाडांचे डॉक्टर आहेत, दाताचे डॉक्टर आहेत, स्किनचे डॉक्टर आहेत। तर आम्ही स्किनचं हे बघितलं आता, तर काही लोकांचे अंगावर डाग होते त्यापासून हे झाले, त्यांचे चेकअप केले, त्यांना सूट दिले लावायला। ह्या व्यतिरिक्त तुमच्याबरोबर तुमचे कोण गाववाले किंवा नातेवाईक वगैरे आलेले आहेत वगैरे काय? हो, माझ्यासोबत माझ्या गावातील 4 लोक आहेत आणि सासू आहे माझी सुद्धा आणि गावातील 3 माझ्या मैत्रिणी पण आहेत आणि त्यांच्या पण काहींच्या अंगावर डाग आहे, तर काहींना हाडांचा प्रॉब्लेम आहे आणि काहींना बरेच काही प्रॉब्लेम आहेत। तर कोणाची BP लो आहे, कोणाचं हे झालेलं आहे, तपासणी चालू आहे। या ठिकाणी आपण जे आरोग्य शिबिर भरलेले आहे तर लाभ घेण्यासाठी आलेले आहेत, या संदर्भात काय माहिती आहे ते सांगा। मला ते डोळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि अंगदुखी आहे, माझे कंबर दुखते, माझी दुसरं काय होत नाही आणि नजर माझी लई कमी आले, दिसत नाही मला काय अक्षर असं पण आहे। तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात? बाळराम बाबू वाघमारे, वारकवाडी। वाडी हे कुठे रोहा तालुका, माणगाव तालुका? माणगाव तालुका। येस, ठीक आहे ना। तुमच्या सोबत कोण आलेत अजून? हो, आले। हा, बरं। डोळ्याचे तपासणी केले, त्यानंतर दुसरे कुठे तुम्ही काही लाभ घेतलेत का शिबिराची? नहीं घेतलं कुठे। हे जो मेडिकल कैंप चल रहा है, इसके बारे में आप कुछ बात बताइए। हम लोग का जो संस्था है उन्होंने सब 7-8 डॉक्टर्स ऑर्गेनाइज किया है मुंबई में और हम लोग लॉरेंस एंड मेयो कंपनी 148 ईयर ओल्ड कंपनी है जो ऑप्टिशियंस टू महात्मा गांधी, पंडित नेहरू, रविंद्रनाथ टैगोर। तो हम लोग आए थे, हम लोग का CSR विंग से लोगों का सेवा करने के लिए, और जिसको चश्मा का जरूरत है हम लोग चश्मा उनको फ्री में देंगे। यहाँ कितने चश्मा देंगे, कितने पेशेंट्स हैं? पेशेंट तो आए कम से कम 250
तो जितने लोगों को चाहिए हम लोग के पास भरपूर बजट है, हम लोग जिसको चाहिए ज़रूरत है उनको दे देंगे। तो आप ये सेवा देने के लिए आप बम्बई से मानगाव आए? हाँ जी। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।